हाय हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं आजच्या न्यू मिनी ब्लॉगमध्ये. तर आज होता संडे, म्हणूनच आम्ही चाललेलो थोडंफार बाहेर बाहेर म्हणजे आम्ही चाललेलो माझ्या आहोंच्या आत्तीच्या घरी. मग म्हटलं जाता जाता पहिले मंदिरात जाऊ, म्हणजे दिवस पण सुखकर होईल आणि प्रवास देखील. तर सर्वात पहिले आम्ही आलो आमच्या गावच्या ग्रामदैवतांच्या मंदिरात, म्हणजेच धोंडीराज महाराजांच्या मंदिरात. तिथे प्रसाद वगैरे पण चालू होता. खायची खूप जास्त इच्छा होती पण वेळ नव्हता. त्यानंतर आम्ही ठरवलं देखील नव्हतं की आम्ही बाळूमामांच्या मंदिरात देखील जाऊ, पण योगायोगाने का होईना बाळूमामांचं देखील दर्शन आमचं झालं. मंदिरातली शांती प्रसन्नता पाहून ना मंदिरातून बाहेर जाण्याची इच्छाच होत नव्हती. पण काय करणार, आम्हाला पुढे देखील जायचं होतं. तर मस्तपैकी आशीर्वादच घेतला आणि आम्ही निघालो आमच्या डेस्टिनेशनला, म्हणजेच माझ्या आहोंच्या आत्तीच्या घरी जायला. जाता जाता एके ठिकाणी थांबून थोडंफार खायला घेतलं आणि आम्ही पोचलो त्यांच्या घरी. घरी पोचल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर मस्त गप्पा वगैरे मारल्या आणि थोडाफार टाईम स्पेंड केला. आणि खरंच तिथे गेल्यानंतर जाणवलं की गावाकडचं वातावरण किती शांत आणि समाधानकारक आहे. हा देखील बघा ना किती समाधानाने झोपला आहे अगदीच. आणि ना गावाकडे गेलो आणि गावाकडचा ऑर्गॅनिक भाजीपाला आणणार नाही असं तर होणारच नाही. तर स्वतः हाताने तोडून ना आम्ही सर्व भाजीपाला घेऊन आलो. आणि ना मला खरंच काल असं जाणवलं की पहिल्या पिढीसारखं प्रेम, काळजी, माया आत्ताच्या पिढीला जमणारच नाही. पहिल्यातल्या लोकांच्या प्रेमाला तोडच नाही. म्हणजे ना आपल्याकडे 1 रुपया असेल तरी तो कसा वाटून खायचा हे त्यांना बरोबर कळतं. ते हा विचार करत नाहीत की 1 रुपयातील आठाणा आपण दिल्यानंतर आपल्याकडे आठाणा शिल्लक राहतो. ते हे विचार करतात की माझ्यामुळे त्याला मिळालेला आठाणा खूप जास्त महत्त्वाचे. दॅट्स इट फॉर द डे. स्टे ट्यून फॉर माय नेक्स्ट व्लॉग. डू लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल.